सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीचं वातावरण सध्या तापू लागलंय. अनेक पक्ष असतील, संघटना असतील, यांनी आपापल्या तऱ्हेनं आपापले जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांशी आणि मतदारांशी संवाद साधण्यास सुरुवात केलेली आहे. यामध्ये जे नव्यानं उभारणारे जे उमेदवार आहेत ते नक्की कोणत्या ध्येय धोरणाला घेऊन निवडणूक लढवणार आहेत, ते कोणत्या उद्देशाला घेऊन निवडणूक लढवणार आहेत, त्यांच्यासमोर कोणतं व्हिजन आहे, या संबंध गोष्टींबाबत आपण प्रभागातील माझं व्हिजन हा कार्यक्रम घेतो. आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून अशा नवोदित नव्यानं उभारणाऱ्या, नव्यानं नगरसेवक म्हणून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांशी आपण एक व्यासपीठ देतोय आणि त्यांना व्यक्त होण्यासाठी हे व्यासपीठ आहे. या माध्यमातून आज आपण प्रभाग क्रमांक 11 मधून भाजपकडून उमेदवारी लढवण्यास इच्छुक असलेले दीपक माने यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत. नमस्कार. नमस्कार. याच्या आधी भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून तुम्ही खूप वर्ष काम केलेलं आहे. संजयनगर परिसरामध्ये भाजप खऱ्या अर्थानं रुजवण्याचं काम, तळागाळातील लोकांपर्यंत नेण्याचं काम तुमच्या माध्यमातून झालेलं आहे. आणि आमदार सुधीर गाडगे यांचा एक निष्ठावंत कार्यकर्ता, त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढणारा कार्यकर्ता म्हणून तुमची ओळख होती. आता कशा तऱ्हेनं आता लोकांसमोर जाणार आहात आणि या निवडणुकीचा उद्देश नक्की काय राहणार? नमस्कार. आता हे एक कार्यकर्त्यांना किंवा नवीन निवडणुकीला उभा राहणाऱ्यांना किंवा यांना एक चांगल्या पद्धतीचे व्यासपीठ या ठिकाणी बघून देतात, त्याबद्दल मी पहिल्यांदा तुमच्या चॅनेलचं तुमचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. मी आता म्हणला की मी प्रभाग क्रमांक 11 किंवा आपण सांगलीमध्ये भाजपचा एक कार्यकर्ता म्हणून गेले 10 ते 12 वर्ष झाले मी काम करतोय. त्यामध्ये गेल्या 2018 महापालिका निवडणुकीमध्ये सुद्धा मी भाजपकडून एक उमेदवार म्हणून संजयनगरमध्ये निवडणूक लढवली होती. त्यावेळेला थोडक्या मताने आम्हाला पराभव त्या ठिकाणी हे करावा लागला. पण त्यानंतर झालेल्या प्रत्येक विधानसभा निवडणूक असू दे, खासदारकी निवडणूक असू दे, प्रत्येक निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी वेळोवेळी त्या ठिकाणी पक्षाला मताधिक्य देण्याचं काम आम्ही तिथे कार्यकर्त्यांनी केलेलं आहे. आणि आता या ठिकाणी जसं 2018 नंतर पराभूत झाल्यानंतर सुद्धा आम्ही कुठेही काम करायचं न थांबता संजयनगरमध्ये भागामध्ये पक्षाचं काम, शासनाच्या योजना या तळागाळातल्या शेवटच्या लोकांच्या पर्यंत त्या पोहोचवण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे. त्या माध्यमातूनच परत आणि एकदा आम्ही 2025-26 होऊ घातलेल्या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका निवडणुकीमध्ये आम्ही परत भारतीय जनता पार्टीकडून या ठिकाणी निवडणूक लढवण्यास या ठिकाणी तयार आहे, इच्छुक आहे आणि ठाम आहे. कोणकोणत्या मुद्द्याला घेऊन लोकांसमोर जाणार, काय अजेंडा काय राहणार आहे आमच्यावर? आता तुम्ही बघत असाल की प्रत्येक ठिकाणची ही परिस्थिती वेगवेगळी आहे. सांगली शहरामध्ये विविध प्रभाग आहेत. त्या प्रत्येक प्रभागामध्ये काही प्रभागामध्ये पाण्याचा प्रॉब्लेम आहे, काही प्रभागामध्ये रस्त्याचा प्रॉब्लेम आहे, काही प्रभागामध्ये हे. तसं आमच्या संजयनगर किंवा वसंतदादा कारखाना परिसर, औद्योगिक वसाहत परिसर, चेतन नगर, चिंतामणी नगर, गडगे प्लॉट, या ठिकाणी सुभाष नगर, आढळराव पटेल प्लॉट, निरंजन कॉलनी, संजयनगर, झोपडपट्टी, कचऱ्याचं या ठिकाणच्या परिस्थिती ह्या वेगवेगळ्या आहेत. या ठिकाणी प्रभाग क्रमांक 11 मध्ये रस्ते कठीण तर आहेतच, ते चालू आहे. ते आम्ही या ठिकाणी आमदार सुधीर गाडगे माध्यमातून, आमदार फंडातून किंवा शासनाने जो महापालिकेला 100 कोटी फंड दिला होता त्या माध्यमातून बरेच त्या ठिकाणी कामं झालेले. मी स्वतः त्या ठिकाणी काही कामं त्या ठिकाणी मंजूर करून आणून कामं झाले. पण आमच्या भागामध्ये या रस्ते कठीणपेक्षा आणि भेडसावणारे प्रश्नही अनेक वेगवेगळे आहेत. त्या प्रश्नाचं मला विजन घेऊन त्याचं निराकरण करण्यासाठी हे मी विजन केलेलं आहे. त्यामध्ये एक मुद्दा आहे युवकांना रोजगार, आणि तिथं आमच्या भागामध्ये जास्त वाढत असलेले गुन्हेगारीकरण आणि नशेखोरीपणा यापासून त्यांना कसं परावृत्त करता येते. आणि नुसतं परावृत्त करा म्हणून नुसतं न बोलता त्यांच्यासाठी कसं ते भौगोलिक वातावरण ह्या गोष्टी कशा तयार करता येतील यावर माझं ते विजन आहे. त्याचबरोबर महिलांची सुरक्षितता, महिलांचं सुद्धा त्या ठिकाणी काही आता या गुन्हेगारीकरणामुळं किंवा या नशेखोरीपणामुळं महिलांना आणि मुलींना त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात अडचणीला सामोरं जावं लागते. प्रत्येक गोष्ट हा पॉलिटिशियन पर्यंत जात नाही. काही भीतीनं किंवा काही अब्रूच्या भीतीनं हे जात नाही. पण त्या ठिकाणी हा प्रश्न सुद्धा एक भेडसावणारा एक मुद्दा आहे.
युवकांना रोजगाराचा मुद्दा आहे. या प्रश्नावरती मी हे करून जर मी नगरसेवक झालो तर त्या ठिकाणी महिलांना त्या ठिकाणी सुरक्षितता देणे, युवकांना रोजगार देणे आणि गुन्हेगारी आणि याच्यापासून ते नशेखोरीपणापासून त्यांना परावृत्त कसा करता येईल यासाठी मी माझ्या पदाचा आणि माझ्या त्या सर्व याचा मी त्या ठिकाणी पूर्णपणे प्रयत्न करेन. आणि तसा प्रयत्न मी ऑलरेडी त्या ठिकाणी नगरसेवक असताना सुद्धा मी चालू केलेला आहे. की आपल्या सगळ्यांना माहीत असेलच, संजयनगरमध्ये एक अतिशय मोठ्या प्रमाणाचं अभ्यासिकेचं काम त्या ठिकाणी आमचं चालू आहे. बांधकाम तिथं चालू आहे. आता नुकताच त्याचा एक 14 तारखेला त्या ठिकाणी स्लॅबचा कार्यक्रम झाला. स्लॅब टाकण्याचा कार्यक्रम आणि लवकर 2-3 महिन्यात ती इमारत पूर्ण होत्या. साधारण ते त्याचं टोटल जे एस्टिमेट आहे 1,40,40,00,000 एस्टिमेट आहे. त्याच्यामध्ये मुलांचं मुलींचं वेगवेगळी व्यवस्था, बैठक व्यवस्था चांगली अत्याधुनिक पद्धतीचं त्या ठिकाणी करणार आहे. आणि त्या अभ्यासिकेचा उद्देश हा असा आहे की एमपीएससी UPSC मोठमोठे अधिकारी, पोलीस, मिलिटरीमध्ये असे मोठमोठे अधिकारी त्या भागातून निर्माण व्हावे आणि जो कलंक लागलेला आहे संजयनगरला ते पुसला जावा यासाठी नुसतं म्हणून होणार नाही, त्यासाठी तिथल्या मुलांना एक वातावरण तयार करण्याच्या हिशोबानं मी हा पेपर चालू केलेला आहे. आणि त्याचा अभ्यासिकेचं सुद्धा लवकरच काम पूर्ण होऊन त्याचं उद्घाटनही लवकर होईल. तुम्हाला असं वाटतंय का की एखाद्या ठिकाणची गुन्हेगारी जर संपवायची असेल किंवा लोकांमधला जो अहंभाव आहे किंवा त्याचं असणारे जे गैरसमज आहे ते जर संपवायचं असेल तर तिथल्या तरुणाच्या हातात पुस्तक देणं गरजेचं आहे असं मला वाटतंय. कारण त्या दृष्टीने तुमची वाटचाल चालू आहे. आता अभ्यासिकेचं काम तुम्ही चालू केलं आहे, त्याच्या व्यायामशाळा लवकरच सुरू करत आहात. पण या दृष्टिकोनातून हा बदल घडवायचा आहे. हो नक्की, त्या दृष्टीनेच मला बदल घडवायचा आहे. 2018च्या निवडणूक लढवण्याच्या अगोदर सुद्धा माझं ध्येय उद्दिष्ट सुद्धा तेच होतं. आणि ते ध्येय उद्दिष्टासाठी करण्यासाठीच निवडून जरी आलो नसलो तरी सुद्धा मला आमच्या नेत्याने, भाजपच्या नेत्याने सुधीरदादा गाडगीळ असू दे, शेखर इनामदार असू दे किंवा आता जे पालकमंत्री चंद्रकांत नारळे यांनी नेहमीच मला पाठबळ त्यांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे. नगरसेवक 2018 निवडणुकीत उभा राहायच्या अगोदर जे माझं विजन होतं ते पूर्ण करण्यासाठी यांनी मला मदत केलेली आहे, माझ्या पाठीवाट ठेवलेलं आहे. त्यासाठीच मी अभ्यासिकेचं काम केलं. नुसतं कसं आहे, या ठिकाणची मुलं गुन्हेगारीकडे वळत आहे, या ठिकाणची मुलं दचेवर नुसतं असं म्हणणं, त्याला नावं ठेवणं ही फक्त हे योग्य नाही असं मला वाटते. हे तिथलं वातावरण जे सुधारण्याचं काम, त्या मुलांना जे भौगोलिक आणि चांगलं वातावरण देण्याचं काम हे कुणाचं आहे, हे तेथील निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींचं, नगरसेवकातील आमदार या सगळ्यांचं ते मूळ काम आहे. कसं आहे, ते मुलं आहे अल्पवयीन असतात, त्यांना जे जवळपास जे काही घडतंय त्याचंच आकर्षण त्यांना वाटत असते. त्यामध्ये आपल्याला काही गोष्टी ते जर त्या ठिकाणी आपल्या अभ्यासिकेच्या माध्यमातून त्याला अभ्यासाची सवय लावली, त्या अभ्यास करता करता जर त्यांच्या आसपासच्या ह्याच्यामधील मुलं, कोण अधिकारी झाला, कोण पोलीसमध्ये गेला, कोण मिलिटरीमध्ये गेला, तर त्यालाच त्या गोष्टीचा एक ही होईल, बाबा आपल्याला मुलगा हा एक झालाय, तो बनवू शकतो, तर आपण का बनवू शकत नाही. हाच उद्देश आणि तेच उद्देश तुम्ही घेऊन चाललेला आहे. आणि हे केल्यानंतर काय होईल, प्रत्येक भागाभागात एका दुसरा अधिकारी झाला तर त्या ठिकाणी ऑटोमॅटिकली बाकीच्या ज्या ठिकाणी आता त्यांचं मन वळलं जातंय ते कुणावर टीका करणार नाही, पण हे ऑटोमॅटिकली त्या गोष्टी होतात आणि त्या ठिकाणी काही लोक त्याचा फायदा घेतात. त्यामुळे तशी परिस्थिती निर्माण होऊ नये, त्या मुलांचं लक्ष त्या अभ्यासाकडे, त्या एमपीएससी UPSC स्पर्धा परीक्षा देण्याकडे त्यांचं वळावं, हा यासाठीच माझा हा या ठिकाणी खूप मोठा प्रयत्न. आणि हा माझा आयुष्यातील, कारण मी सुद्धा माझं शिक्षण झालं, जवळजवळ MA पण शिक्षण झालं, ते शिक्षण सुद्धा माझं अभ्यासिकेच्या वाचनालयाच्या माध्यमातून झालेलं आहे. त्यामुळे त्या शिक्षणाचं महत्व, अभ्यासिकेचं महत्व काय हे मला माहिती आहे. त्यामुळे मला ज्या ठिकाणी मी राहतो, जन्मलोय, तिथल्या लोकांसाठी मला ते काम करायचं आणि हे जे काम आहे ते राजकारणाच्या पलीकडे जाऊन माझं ते काम करायचं माझं एक ध्येय आहे. आता निवडणुकीच्या अनुषंगाने जर विचार करायला गेला तर प्रभाग क्रमांक 9 असेल किंवा तुम्ही उभारणार तो 11 क्रमांक असेल, याचं इतर आणखी त्या आसपासचे जे प्रभाग आहेत ते काँग्रेस विचारानं भागलेले आहेत असं म्हणायला हरकत नाही. कारण काँग्रेस मानणारे अनेक मतदार त्या भागामध्ये राहत आहेत. असं असतानाही आता तुम्हाला असा विश्वास वाटतो का की 11 मधून भाजपाला उमेदवार दिले आपण तिथे निवडू शकतो? नक्कीच, कारण तुम्ही विचार करायला गेला असं आहे की आता कसं आपण म्हणतो, याच्या अगोदर बऱ्याच वेळा त्या ठिकाणी भाजपचं त्या ठिकाणी कुठे कार्यकर्ते, ज्याबरोबर कार्यकर्ते होते, काम करत होते, पण ज्या ताकदीने तळागाळात जाऊन संघटनात्मक बांधणी त्या ठिकाणी झाली नव्हती. अगोदर कसं असायचं, त्यावेळेला भाजप सत्ताही नव्हती, त्याही मुख्यमंत्री संघटना बांधली नव्हती. त्या ठिकाणी आता पण जे निवडून आलेले लोकप्रतिनिधी असतील स्ट्रॉंग, त्याच्या पद्धतीने ते काँग्रेसचे झाले होते. त्यामुळं
त्यांचेच कार्यकर्ते जास्त होते हे होते. त्या टायमाला आम्ही 2014 नंतर आम्ही त्या ठिकाणी मग 9-11 त्या टायमाला वार्ड असेही झालेले नव्हते. स्वतः आम्ही त्या ठिकाणी स्वतः ऑफिस काढून पूर्ण वेळ शासनाच्या सगळ्या योजना सगळ्या या गोष्टी भागाभागात त्या ठिकाणी कार्यकर्त्यांची बांधणी बूथ लेवलपर्यंत जाऊन आम्ही त्या ठिकाणी संघटनात्मक बांधण्या केल्या. सुरुवातीला त्रास आम्हालाही झाला, कारण कसं आहे त्यांच्या प्रस्थापित लोकांना ते मानवणार नव्हतं. पण भाजपा तिथं त्यावेळेला असं डे टू डे काम करणारा संघटनात्मक दृष्ट्या काम करणार असं कोण नव्हतं. पण त्यावेळेला काय झालं, आम्ही त्या ठिकाणी संघटनात्मक दृष्ट्या काम करण्याच्या हिशोबाने शासकीय योजना लोकांच्यावर पोहोचण्याचा प्रयत्न करायला लागलो. तर त्याच्या प्रस्थापित लोकांना त्याचा त्रास वाटली, त्रास देण्याचा प्रयत्न केला आमच्या बऱ्याच लोकांना. तसं आम्ही त्यांना न जुमानता आमच्या नेत्याने सुद्धा आम्हाला पाठबळ दिलं. तर मग आम्ही त्या ठिकाणी पूर्णपणे घुसून भागाभागामध्ये त्यातली आम्ही कार्यकर्ते निर्माण केले. प्रत्येक गल्ली गल्लीत आम्ही कार्यक्रम, ही पहिल्याची परिस्थिती नव्हती. संघटनात्मक दृष्ट्या अशा खूप मोठ्या गोष्टी केल्या. त्यावेळेला असं झालं, मी 1-2 वाढदिवस असे केले होते साहेब की वैयक्तिक सुद्धा मी कार्यक्रम, माझा एक वाढदिवस मला आठवतोय 2017 वाढदिवस केला साहेब. 27 युवा मोर्चाचे शाखा, त्या टायमाला मी सांगली विधानसभेचा युवा मोर्चाचा अध्यक्ष होतो. 27 युवा मोर्चाची शाखा काढल्या होत्या आणि त्या शाखा काढून उद्घाटन माझा वाढदिवस साजरा केला होता. म्हणजे एवढं पूर्णपणे त्याला हिट करून त्याचाच परिणाम काय झालेला आहे, त्या ठिकाणी आता भागाभागामध्ये कार्यकर्ते मध्ये त्यामध्ये असेच आहे. त्यामध्ये बरेच आहेत. आता मी एकटाच असं नाही, त्यामध्ये श्रीकांत बागमोडे, दरिबा वडेकर असतील, त्यावेळेचे आमचे सगळे काम केलेले असतील, सुजित काटे असतील, नंतर आलेले विलास सरजे असतील, बऱ्याच लोकांचं त्यामध्ये हातभार आहे. मी एकट्यानेच केलं असं म्हणत नाही, पण या ठिकाणी बऱ्याच त्या ठिकाणी हातभार, त्यामुळे आता त्या ठिकाणी ते झालेले आहेत. आणि याचाच परिणाम काय झाले साहेब, त्यानंतर झालेल्या सगळ्या निवडणूक 2018ला आमचा पराभव झाला. 11मध्ये पण 9मध्ये पण भाजपच्या शेता येऊ शकल्या नाही, पण मतदान आम्हाला चांगलं मिळालं. पण त्यानंतर झालेल्या प्रत्येक निवडणुकीमध्ये भाजपला मतदान मिळालं. आता जर तुम्ही झालेल्या 2024च्या निवडणुकीचा जर तुम्ही निकाल बघितला विधानसभेचा, त्या ठिकाणी निवडून आलेले सगळे नगरसेवक काँग्रेसचे होते. त्यांनी काम कोणाचं केलं, अपक्षाचं काम केलं. सगळ्या नगरसेवकांना अपक्षाचं काम केलं. काँग्रेसच्या उमेदवाराचे त्यातले काही काँग्रेसचे जुने कार्यकर्ते दुसऱ्या पद्धती कार्यकर्ते त्यांनी केले. हे काम करत असताना आणि आम्ही भाजपचे काम केलं स्वतः. तेव्हा त्यांच्यावर पैशाचा वापर करण्यात आला, बऱ्याच गोष्टीचा वापर करण्यात आला. पण एवढं सगळं करून तिथल्या लोकांनी विश्वास कोणावर ठेवला, आमच्यावर ठेवला, भाजपवर ठेवला, सुधीरदादांच्या कामावर ठेवला, त्यामुळे आम्ही केलेल्या त्या ठिकाणी संपर्कावर ठेवला. त्या ठिकाणी अशी झाली साहेब परिस्थिती, ते पाटी नगरसेवकांनी केलेलं काम हे 3 नंबरला गेलं. 1 नंबरला त्या लोकांनी आम्हाला ही दिली, म्हणजे मताधिक्य दिलं. 2 नंबरला काँग्रेस आणि ज्या नगरसेवकांनी तिथलं काम केलं ते 3 नंबरला गेले. आणि त्या दोघांच्या बेरजेपेक्षा बीजेपीला मतदान त्या ठिकाणी जास्त आहे. याचाच अर्थ काय आहे की तिथल्या लोकांचं भाजपबाबतीत असलेला विश्वास, प्रेम हे दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. त्या ठिकाणी आमच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणलेल्या विविध योजना असतील, आमचे राज्याचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेले तळाकीबाज काम असेल, सुधीरदादांचं काम असेल, चंद्रकांतदादांचं, आणि त्या ठिकाणी सर्वच कार्यकर्त्यांनी केलेल्या कामानुसार त्यातला अनेक दिवसेंदिवस वाढतोय, लोकांचा विश्वासही वाढतोय. त्यामुळं मला नक्की गॅरंटी की ह्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी बीजेपीच्याच ह्याच्यावर लोक विश्वास ठेवतील अशी परिस्थिती आहे. प्रभाग क्रमांक 11 तुम्ही सांगितले की मतदारांनी भाजपला पहिल्या नंबरची पसंती दिलेली आहे मागच्या निवडणुकांमध्ये. परंतु आता अशी अवस्था झाली आहे की इतर पक्षातून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या लोकांची संख्या वाढलेली आहे प्रभाग 11 मध्ये. मग त्याचा परिणाम आता तुमच्या उमेदवारीवर किंवा तुमच्या अस्तित्वावर काय नेमका आहे का त्याचा? बरोबर, चांगला प्रश्न विचारला की आता काय झालंय, आता राजकारण म्हणल्यामुळं प्रत्येक ठिकाणी लोक विविध पक्षात जात आहेत. पण आता सगळ्या लोकांना कळत होते की भाजप आता हा एकदम एकमेव लोकांची कामं करणारा आणि चांगलं ध्येय ठेवून विजन ठेवून काम करणारा म्हणजे भाजपच्या नेत्यावर विश्वास ठेवून दिवसेंदिवस हे विविध पक्षातील लोक भाजपमध्ये आले. तर हे राजकारण आहे, आम्हाला काय कळतंय, आमचा पक्ष वाढतोय, आमचं विजन तेच होतं, टार्गेट आमचं तेच होतं. भागामध्ये आम्ही त्यासाठी नवनवीन लोकांना भाजपमुळे आणत होतो. जे दुसरे ज्यांच्यावर आम्ही निवडणूक लढवले 2018 ते आता भाजपमध्ये आलेले आहे, त्यांचं स्वागत आम्ही केलेलंच आहे, स्वागत आलेलं आहे. पार्टीच्या नेतृत्वांना आम्ही नुकतीच तुम्ही मागं बघितलं असेल, एक 8 दिवसापूर्वी मी प्रेस घेतली होती, त्यामध्ये पार्टीच्या नेत्यांना मी कळवलेलं पण आहे आणि सांगितलेलं पण आहे की आता ते ज्यांनी घेतले आणले त्यांना पहिला पक्षाचं काम समजून घेऊ दे,
भारतीय जनता पार्टी काय आहे, संघटनात्मक दृष्ट्या काय आहे, ध्येय धोरणे तत्व काय आहे, त्यांनी पहिला एकदा समजून घ्यावं. भाजपचं थोडे दिवस त्यांना काम करून द्यावं, कारण निवडणुकीच्या तोंडावर त्यांचा प्रवेश झालेला आहे. मग आतापर्यंत त्या ठिकाणी 5 वर्ष 10 वर्ष काम केलेल्या कार्यकर्त्यांनी मग काय करायचं हा प्रश्न म्हणून. त्यामुळे त्यांना थोडं निवडणुकीचं काम करण्याची त्यांचं भाजप पक्षाला समजून घ्यायची, त्यांना संधी देण्यात यावी. आणि ह्या निवडणुकीमध्ये भाजपचे जे निष्ठावंत प्रामाणिक, मी फक्त निष्ठावंत आणि प्रामाणिक म्हणत नाही, सर्वेप्रती सर्वे करणारा एक सर्वे प्रेरित करू दे, पण त्यामध्ये जे मेरिटमध्ये आहेत त्या लोकांना त्यांनी संधी दिली पाहिजे, द्यावी अशी विनंती केलेली आहे. आणि तसा विश्वासही चंद्रकांतदादा पाटील यांनी दिलेला आहे. नुकतंच बघितलं असेल, सुधीरदादांनी प्रेस घेतली होती निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये, त्यानंतर चंद्रकांतदादांनी त्यांचा खुलासा केलेला आहे. निवडून आलेले नगरसेवकांना तिकीट द्यायचं असं काय त्यांनी हे केलेलं नाही. त्यानंतर जे सर्वेचा रिपोर्ट होईल त्या सर्वेच्या रिपोर्टमध्ये कोण किती मेरिटमध्ये आहे, कोणाचं किती त्या ठिकाणी लोकांचं आहे, त्यानुसार ते भाजप पक्ष निर्णय घेईल. आणि माझ्या पक्षावर आणि माझ्या नेतृत्वावर माझा विश्वास आहे. नक्कीच ते या ठिकाणी माझा त्या ठिकाणी विचार करतील ही माझी खात्री आहे. संजय नगरमध्ये इतर पक्षातून भाजपमध्ये प्रवेश ज्यावेळी इतर लोकांचा झाला त्यावेळी तुम्ही असं विधान केलं होतं की जे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्यांना अगोदर विश्वासात घ्या आणि मग त्यांचे प्रवेश तुम्ही निश्चित करा, अशा तऱ्हेची भूमिका पण तुम्ही मांडली होती. हो, मांडली होती. कसं आहे, तुम्ही बघत असेल साहेब, कसं आहे, मी एक जिवंत कार्यकर्ता आहे, म्हणजे मातीशी जोडलेला आहे. तुम्ही बऱ्याच वेळा बघितलं असेल 2019ला ज्या टायमाला भाजपची सत्ता राज्यातून गेली, 2019 ते 2024 काळ बघितला असेल. विविध पक्षात काम करताना सुद्धा मी नेहमी रस्त्यावर उतरून काम केलेलं आहे. बरेच आंदोलने, बरेच गोष्टींचे विषय, तुम्हाला अपेक्स हॉस्पिटलचा विषय असू दे, बाकीचं आपल्या महापौर टायमाला उद्धव ठाकरे साहेब आले त्या टायमाला जशी देवेंद्र फडणवीसांनी मदत केली होती सरसकट निकष न लावता, त्यासाठी केलेलं आंदोलन असू दे, किंवा कोविडच्या काळामध्ये जयंत पाटील साहेबांना ज्या टायमाला ते व्हेंटिलेटर बेडचा विषय होता, शासनाकडून क्लिअर त्या की व्हेंटिलेटर बेडही केलं जात होतं, त्यावरचं आंदोलन असू दे. सुभाष बाबा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते, त्यांनी ज्यावेळेला GST बद्दल आंदोलन केलं होतं त्या टायमाला केलेल्या त्या आंदोलनामध्ये आमचे भाजपचे आणि भारताचे पंतप्रधान मोदी साहेबांना त्या ठिकाणी अश्लील भाषेत शिवाय केलेले झाले होते. त्यावेळेला केलेले मी आंदोलने असतील, मोठमोठे अंगावर केसेसही घेतलेले आहेत मी. सुनीलदादा गाडगीळांना बाबतीत सुद्धा त्या टायमाला शिवसेने उद्धव ठाकरे यांचे नेते संजयजी राऊत सांगण्यात आले होते, तुम्हाला आठवत असेल, एका नाट्यगृहामध्ये झाले होते. त्या ह्याच्यामध्ये सुधीरदादांच्या बाबतीत त्यांनी एकदम म्हणजे खालच्या दर्जात आणि अश्लील त्या ठिकाणी टिप्पणी केली होती, तुम्हाला माहिती असेल. त्या टायमाला मी केलेलं काही बघितलेलं आहे डिजिटल प्रोडक्ट पत्रिका. मी आंदोलन कुठल्या प्रकारे, त्यामुळे मी जिवंत कार्यकर्ता आहे, मी व्यक्त होणारा कार्यकर्ता. मी काय माझा स्वभाव असा नाही की बाबा हे नाही आहे, त्यामुळं मी त्यावेळेला व्यक्त झालो. त्यावेळेला आमच्या नेत्यांच्यावर ज्याच्या वेळेला अन्याय झाला, त्याच्यावर कुठली हे आलं तर त्या टायमाला मी स्वतः पुढे गेलेला आहे. आता मी नेत्यांना बोललं तर सुंदरांना बोलले, म्हटल्यानंतर मोठ्या नेत्यांना बोलले, तसं मी ते अंगावर घेतलं. तसंच त्या पद्धतीने आता आमच्या कार्यकर्त्यांची वेळ आहे आणि कार्यकर्त्यांच्या वेळेला सुद्धा मी जिवंत कार्यकर्ते त्यामुळे व्यक्त झालो. पक्षाच्या काही घडामोडी चालू आहे त्यावेळेस सुद्धा काय वार्डातले नगरसेवक घेत होते, आमची एकच भावना होती, माझी एकटे मी बोलतोय. पण बोलणं माझं आहे, कारण कसं आहे, आपण नुसतं वशिल्यावर नाही, आपण स्वतः रस्त्यावर उतरून काम केलेलं आहे, मेरिट केलेलं आहे, हे सगळं तुम्हालाही माहिती आहे. आणि तुमच्या सगळ्या ह्याच्यामुळेच मी आतापर्यंत या लेवलपर्यंत आलेलो आहे. त्यामुळं जे काही झालं त्या ठिकाणी करतायत ते घेताना आमच्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांना विश्वासात घ्या म्हणून तेवढीच आम्ही माफक अपेक्षा केली होती. पण असो, त्या ठिकाणी काही राजकारण झालं, काही गोष्टी झाल्या, ती सुद्धा अपेक्षा कोणाच्या खट्टवाटापणामुळे किंवा कशामुळे असो ते सुद्धा त्यांनी केलेली की विश्वासात घेतलं नाही, ते तसंच घेतलं. असो, काय हरकत नाही, शेवटी नेते, पक्षाचे नेते, पक्ष विचार कर त्यावेळेला घेतलं नाही विश्वासात, पण नक्की ह्याच्यापुढे आम्हाला विश्वासात घेतील आणि याच्या पुढचा कारभार करतील ही आम्हाला आशा आहे. हे काम करत असताना खरं तर एखादा कार्यकर्ता पुढवून काम करत असतो, एखाद्या पक्षाला पुढे नेण्याचं खऱ्या अर्थानं मोठं काम जो असतो तळागाळातला ग्रासरूट लेवलला जो काम करत असतो कार्यकर्ता, तो कार्यकर्ताच त्या पक्षाला मोठं करत असतो आणि पक्षाचा महत्वाचा कणा हा कार्यकर्ताच राहत असतो. पण अशा कार्यकर्त्यांचं खच्चीकरण कुठंतरी होतंय असं तुम्हाला वाटतंय का? कारण भाजपकडून मध्यंतरच्या काळामध्ये तसं काय झालं होतं?
चिकन करण्याचा प्रयत्न तर तुम्हाला माहिती आहे, जेव्हा पार्टी वाढत जात्या, माणसं वाढत जातात, त्या टायमाला आतल्यात काय गोष्टी एवढं नाही, पण किरकोळ काही ना काही गोष्टी मतभेद होत असतात. ते सगळ्यांच्याकडे होत असतात. म्हणजे भाजपमध्ये होते असा विषय नाही, काँग्रेसमध्ये यांच्यामध्ये एकमेकांमध्ये सर्व होत असतात. हे गटबाजी होत असतात, काही नेत्यांच्या मागं पुढे करण्याचे होत्या. पण ते करत असताना त्या नेत्यांच्या भांडणामध्ये, नेत्यांच्या एका ह्याच्यामध्ये इगोमुळे कुठल्या कार्यकर्त्यांचं बळी दिला जाऊ नये आणि कुठल्या कार्यकर्त्यांना अडचणीत आणलं जाऊ नये ही एक आशा असते. पण आताच्या राजकारणामध्ये ती सुद्धा आता काही कुठली गोष्ट राहिलेली तर मला तर दिसत नाही. आणि ती पण माझी एक मोठी खंत आहे. म्हणजे कार्यकर्ता काम कोणासाठी करत असतो, भाजपसाठीच करत असतो ना, पक्षासाठीच करत असतो. त्यानं जीवाचं दान पक्षासाठीच केलेलं आहे. पण त्या टायमाला तिथं अडचणीत आल्यानंतर त्या नेत्याने त्यांच्या पाठीवर उभं राहणं किंवा काही कारस्थान होत असेल तर त्याच्या पाठीमागं नेत्यांनी ठामपणे उभं राहणं हे गरजेचं असतं. पण त्या ठिकाणी आताच्या राजकारणामध्ये तशी परिस्थिती दिसत नाही आहे. एकमेकाच्या जीवाच्या ह्याच्यामध्ये कार्यकर्त्यांचा बळी दिला जातोय असं मला वाटतं. आता तुमचा जो प्रभाग क्रमांक 11 जिथून तुम्ही निवडणूक लढवायला इच्छुक आहात, तिथं झोपडपट्ट्यांचं प्रमाण जास्त आहे. मला वाटतं 4 ते 5 झोपडपट्ट्या तिथं आहेत. तर त्या झोपडपट्ट्यांमधल्या त्या लोकांच्या ज्या काही समस्या आहेत, तिथल्या लोकांशी काही बोललाय का, त्यांच्याशी संवाद साधलाय का? आणि त्यांना महत्वाचा जो मुद्दा आहे तो महिला तिथं ज्या राहत आहेत आसपास, त्या महिलांच्या सुरक्षिततेविषयी तुम्ही काय घेणार आहात? बरोबर, अतिशय चांगला मुद्दा मांडला त्या ठिकाणी की आमच्या भागामध्ये महिलांचं प्रमाण आहे जास्त होऊन कसं आहे, आमच्या भागामध्ये कष्टकरी वर्ग जास्त आहे. म्हणजे रोज कामाला जाऊनच आल्यानंतर त्यांच्या पद्धतीने अशा पद्धतीने आहे. मग घरातले दोघं बी बाहेर कामाला जात असतात, घरामध्ये मुली वगैरे असं प्रसंग बरेच असतात. असं सुद्धा बऱ्याच काही घटना आमच्या भागामध्ये ते होत आहेत. त्यांना मुलींना किंवा महिलांना त्रास दिल्यासारखा प्रकार होतात. पण ते झाल्यानंतर सुद्धा जे महिलांनी किंवा मुलींनी त्यांना जे ह्याचं वातावरण पाहिजे ते थोडंसं त्या ठिकाणी थोडंसं कमी पडते. त्यांना वातावरण म्हणजे सुरक्षितेचं वातावरण सुद्धा थोडं कुठंच असं माझं मत आहे. आणि बऱ्याच गोष्टी झालेल्या पण आहेत बघितलेल्या मध्यंतरीच्या काळामध्ये जी 2 लहान मुली होती त्या शौचालय त्यावेळेस सुद्धा मी मोठं आंदोलन केलं होतं. तुम्हाला माहिती असेल, चिंतामणनगर त्यांच्या मुलींच्यावर तिथं ते झालं होतं. असं ते घटना त्या ठिकाणी चालू आहे. पण महिला आणि मुलींचं काय झालेलं आहे त्याच्यावर फक्त तिथं बुधवारचा बाजार असतो. ते बुधवारच्या बाजारामध्ये सुद्धा महिलांचं शिक्षण प्रमाण वगैरे जास्त आहे. पण कसं होतंय, जी काही लोक असतात ते करणारी जी त्यांची वृत्ती असते, मी व्यक्तीला नाव ठेवणार नाही, ती प्रवृत्ती आपल्याला नाहीशी करायची आहे. ती प्रवृत्ती नाहीशी करण्यासाठी काय करता ते आपल्याला कळायचं. ती प्रवृत्ती दिवसेंदिवस वाढत आहे. कशामुळे वाढते हा संशोधनाचा भाग आहे, राजकारणाचा भाग आहे. परत आणि त्यावर बोलायला गेले की मग तेव्हा राजकारण हा विषय असेल. पण मला त्या गोष्टीचं जायचं नाही, बदललं पाहिजे यासाठी मला प्रयत्न करायचा. आता त्या ठिकाणी तुम्ही बघितलं नसेल, अतिशय अल्पवयीन मुली त्यांना आमिष टाकून त्यांना हे टाकून म्हणजे पळून नेण्याचं प्रमाण अतिशय, मुंबई सांगतो जबाबदारीपूर्वक सांगतो मी, सांगलीमध्ये सगळ्यात जास्त प्रमाण संधी घेण्यामध्ये. आणि पटणार नाही, मी सुद्धा एका मुलीचा वडील आहे, माझी सुद्धा मुलगी आज कॉलेजला आहे. म्हणजे अतिशय अल्पवयीन मुलींना आमिष टाकू नये, त्यांना भीती टाकते, त्या माध्यमातून त्या मुलींना काहीतरी आमिष टाकून त्यांना हत्या केल्या जाते. काय मुली चांगल्या घातलेल्या मुली, घर चांगलं असलेले, त्यांचे आई वडील चांगले एज्युकेटेड असणारे, शिक्षित असणारे, चांगली मुली, कुठल्याचं नशेखोर मुलगा, गुन्हेगार मुलगा, त्याला काय आमिष टाकून ते करून त्याला कुठं आमिष टाकलं जाते. त्यावेळेला ते कोण त्याच्या भीती उठते तर त्याला कोण ना कोण त्याला त्या ठिकाणी भीती दाखवते, त्यांना कुठं अशा त्या ठिकाणी दावा दाखवचे प्रकार त्या ठिकाणी खूप चालत. शेकडो प्रकार आहेत. माझ्या माहितीनुसार 150च्या वर मुली या गेल्या 5 वर्षामध्ये ते सर्व समाजातले आणि सगळ्यात जास्त मुली जे त्या दुर्गा समाजातल्या मुली त्यांना त्यांनी हे केलेलं आहे. हे सगळं मान्य. तुम्ही वैयक्तिक जो तुमच्याकडे मित्र आहे, संजय नागाला पत्रकार आहेत, सगळे आहेत, तुम्ही त्यांच्याकडे माहिती केलं तर तुम्हाला त्याचं भीषण स्वरूप तुम्हाला कळेल. हे कुठं थांबायला पाहिजे. हेच थांबवण्यासाठी म्हणून मी तुम्हाला काय म्हणलो, सांगलीमध्ये सगळ्या भागाची परिस्थिती वेगवेगळी परिस्थिती आहे. संजय वर्षीच्या परिस्थिती वेगवेगळी. पण ही आपल्याला व्यक्ती कोण करतो हा विषय नाही, पण त्या ठिकाणी ऍक्टिव्ह तयार झाले आणि ते मुलं ते करताना सुद्धा त्याला भीती वाटत नाहीये. पण का
त्यांच्यावर धाक ठेवण्यासारखं किंवा हे सगळं विषय त्या ठिकाणी राहिलेला नाही. मग यासाठी सुद्धा आपल्याला त्या मुलाला पण त्या भावनेपासून परावृत्त करणं आणि मुलींना सुद्धा थोडं त्यांना सजगता, त्यांना या सगळ्या गोष्टी करणं हे आवश्यक आहे आणि ते मी करणार. ते चालू आहे माझं, ते सुद्धा प्रयत्न चालू आहे माझा मोठ्या प्रमाणात. आणि तुम्हाला माहिती असेल आता एक मुद्दा आहे रोजगाराचा. आता समजा मुलं वाईट मार्गाला काय जातात, त्याला समजा ते शिक्षण नाही झालं, ठीक आहे, पण त्या हाताला काम नाही, रोजगार नाही. तुम्हाला माहिती असेल पंतप्रधान मुद्रा योजना, तुम्हाला माहिती आहे बऱ्याच पत्रकार बंधूंना सुद्धा कॅमेरा मी त्यांना त्या योजनेचा लाभ घेऊन दिलेला आहे. त्या योजनेच्या माध्यमातून बऱ्याच लोकांना मी त्या ठिकाणी त्या लोनसाठी पंतप्रधान मुद्रा बिगर जामीन तारणसाठी त्या ठिकाणी त्यांना विकून दिलं. म्हणजे कसं आहे, ते एखादा मुलगा कामाला लागला किंवा त्याने स्वतःचा व्यवसाय चालू केला, तो स्वतः स्टेबल होतो, त्याचं कुटुंब स्टेबल होतं. पण ते बाकीचं वाईट धंदे करत नाही ना. स्वतः कामाला धंद्याला लागला तो लग्न करेल, तर त्याच्या घरची जबाबदारी त्याच्यावर पडेल. हा सुद्धा माझा प्रयत्न, म्हणजे फक्त शिक्षणाकडून नाही, इकडून माझा प्रयत्न चालू आहे. कितीतरी लोकांना, शेकडो लोकांना. त्यामुळे तर इतकं मी केलेलं आहे. माझं देवेंद्र फडणवीस साहेबांनी गेले मला त्या ठिकाणी येऊन मला सत्कार माझा केलेला आहे. स्वतः किंवा माहीत असेल ठाण्याचे आमदार केळकर साहेब, ते तर मला म्हणजे आहे तू एवढं लोन कशा प्रकारे केलंस, बँकवाल्याचं असं करतोस का? तरी म्हणजे साहेब मनात इच्छा असेल तर 100% केलं, आपण कसं करतोस म्हणले, आमच्याकडे म्हणजे अधिकार हे करत नाही. मी म्हटलं मला तू एक माणूस बोलून द्या, त्याला कसं काम करायचं मी सांगतो म्हणलं. तू ये म्हणले माझ्याकडे, महिनाभर माझ्याकडे हा म्हणले. त्यांनी सुधीर दादांना आणि आमच्या जिल्हाध्यक्षांना म्हणले की दीपकला आमच्याकडे एक महिना तुम्ही पाठवून द्या. अशा करायची मनाची इच्छा असते ना तर होते ना. मग ती योजना आपण इतक्या प्रमाणाने एवढे सफल झाले तुम्हाला सांगताय. अतिशय लोकांचं रोजगार झालं, अतिशय लोकांचे आपण गुन्हेगारापासून पाठवून झाले, चांगलं झालं. आणि सोशल मीडियाला गेला त्याला मी सगळ्यांचे असते, केल्यानंतर ते बँक अधिकाऱ्यांचे असते, मोठमोठ्या नेत्यांचे असते, आमचे गाडीगर असते, त्यांना ते चेकचं प्रतिकात्मक करण्यासाठी ते चांगलं झालं लागलेत की. पण त्यांच्या मनामध्ये पण त्या इच्छा हे केल्या पाहिजे, तरच हे सगळं बदलणार. त्यामुळे मला हे करायचं आहे, अजून खूप करायचं आहे मला या संदर्भात त्या जनतेचं. मला फक्त राजकारण म्हणून करायचं नाही, हे यामध्ये हे करून हे जे महिलांच्या सुरक्षितता, योग वामाला हे सगळं मला वाचवायचं आहे. आता विचार करायला गेलं तर संजय नगर असेल किंवा संबंध सांगली कुपवाड शहर महानगरपालिकेचा जर विचार करायला गेलं तर विस्तारित भागाचं प्रमाण आता वाढायला लागलेलं आहे, गुंठेवारी क्षेत्र वाढायला लागलेलं आहे. आणि तिथं राहणारे जे लोक आहेत, तिथली जी नागरिक वस्ती आहे, त्यांना ज्या मूलभूत सुविधा ज्या मिळायला पाहिजेत, लाईट, पाणी, गटार, ड्रेनेज, या काही प्रमाणात अजून मिळत नाहीत. महानगरपालिका प्रशासनाशी या संदर्भात काय तुम्ही त्यांच्याबरोबर चर्चा केली आहे का, त्यांच्याशी काही संवाद साधला का, कशा तऱ्हेनं पाठपुरावा त्यांचा? बरोबर आहे. त्या ठिकाणी आता बऱ्यापैकी 70% ठिकाणी जर आता सगळ्या व्यवस्था झालेल्या आहे. फक्त किरकोळ प्रश्न लागतोय की काही ठिकाणी पाण्याचा निचरा वगैरे व्यवस्थित होत नाही. तर सांगायला गेलं तर आता नुकतंच जरा जरी आमच्याकडे मोठा पाऊस आला, तुम्ही बघितलं असेल ते संजयनगर आपल्या पात्र्यात चालायचं, जरा पाऊस मोठा आले पाणी तुंबले गेले किती घरात पाणी जातं. तसेच दडगे प्लॉट, आमच्या दडगे प्लॉट नाही, त्या दडगे प्लॉटमध्ये धावले पाणी जातं. ते कुठं पाईपलाईनचं निचरा करण्याचं जे स्पेशल त्या ठिकाणी हे करून ते करणं आवश्यक. त्याच्यासाठी जो आमचा पाठपुरावा यांची महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्याकडे चालू आहे. साठी पाणी तुंबल्यानंतर त्या ठिकाणी डासांचं डेंग्यूचं प्रमाण वाढते. त्या ठिकाणी काही ठिकाणी अजून सुद्धा काही मोकळे प्लॉट आहेत, त्या मोकळ्या प्लॉटांच्यामुळं पाणी तुंबून राहिल्यामुळं काही लोकांना त्रास होते. त्या ठिकाणी वस्ती गटाराचे पण थोडे प्रश्न अजून आहेत, ते सुद्धा अजून सुटायला पाहिजे. त्यासाठी सुद्धा आमचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्याकडे, आमच्या भाजप नेत्यांच्याकडे माझा पाठपुरावा चालू. नक्कीच हे होते दीपक माने, ज्यांनी आजपर्यंत गेल्या 10 वर्षांमध्ये भाजपाचा एक निष्ठावंत कार्यकर्ता काय असतो आणि हा कार्यकर्ता नक्की समाजामध्ये उतरून किती चांगलं काम करू शकतोय हे त्यांनी आज 10 वर्षाच्या काळामध्ये दाखवून दिलेलं आहे. अनेक बेरोजगार तरुणांना मुद्रा लोनच्या माध्यमातून त्यांनी लोन मिळवून दिलेलं आहे, त्यांना उद्योगधंद्याला लावलेला आहे. त्याशिवाय महिलांची जी सुरक्षा आहे त्या संदर्भात त्यांनी काम केलेलं आहे. इथून पुढच्या काळामध्येही याच्याही पेक्षा चांगलं काम त्यांना या महिला सुरक्षिततेच्या माध्यमातून करायचं आहे. यामध्ये इथं असणाऱ्या ज्या झोपडपट्ट्या आहेत त्या झोपडपट्ट्यामध्ये थोडा जरी पाऊस पडला तरी पाणी घरामध्ये शिरण्याचं प्रमाण आहे. ते कुठंतरी ड्रेनेज व्यवस्था व्यवस्थित करून तो पाण्याचा निचरा कशा तऱ्हेनं यशस्वीरित्या पूर्ण करता येईल या संदर्भात त्यांना काम करायचं आहे. या परिसरामध्ये राहणारा जो समाज आहे, तर या संजय नगर असेल किंवा कारखाना परिसर असेल, या प्रभागामध्ये जे जे तरुण आहेत त्या तरुणांच्याकडे बघण्याचा समाजाचा जो दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन बदलला पाहिजे. यासाठी या युवकांना, या तरुणांना
काम मिळालं पाहिजे, त्यांना कुठेतरी यशस्वी मार्गदर्शन मिळालं पाहिजे. या दृष्टिकोनातून MPSC, UPSC स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती याचं मार्गदर्शन करण्यासाठी अभ्यासिकेच्या माध्यमातून त्यांनी खूप मोठं काम संजय नगर परिसरामध्ये उभं केलेलं आहे. आणि इथून पुढच्या काळामध्ये ही एक भावी नगरसेवक म्हणून त्यांना ही निवडणूक लढवायची आहे. नगरसेवक म्हणून त्यांना या ठिकाणी काम करायचं आहे. अनेक त्यांच्या संकल्पना आहेत, इच्छा आकांक्षा आहेत या प्रभागाला घेऊन. त्या सर्व इच्छा आकांक्षा आणि त्यांचं जे व्हिजन आहे ते व्हिजन इथून पुढच्या काळामध्ये त्यांना भाजपनं उमेदवारी बहाल करावी. आणि नुसती बहालच करू नये तर त्या भाजप म्हणून त्यांच्या पाठीमागं पक्षानं खंबीरपणे उभं राहावं आणि तो पक्ष त्यांना ती उमेदवारी देईल. त्याच्या पाठीमागं पक्ष आणि संबंध या पक्षाचे पदाधिकारी असतील, नेते असतील ते ठामपणे उभे राहतील अशी अपेक्षा आपण व्यक्त करूया आणि इथंच थांबूया. नमस्कार.